विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरोही एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थ्यांनो, आपल्याला आज नवीन घटक पाहायचा आहे। त्या घटकाचं नाव आहे घन ठोकळा व रंग। आता तुम्हाला हा प्रश्न गेल्या वर्षी NMMS या परीक्षेमध्ये सर्वांना विचारलेला होता आणि बऱ्याच मुलांना हा सोडवता आलेला नव्हता। हा प्रश्न तसेच सैनिकी स्कूल तसेच नवोदय आणि शिष्यवृत्ती या परीक्षेला सुद्धा विचारण्याची दाट शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा विचारला जातो? तुम्हाला सांगितलं जातं की 3 बाय 3 चा म्हणजे 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरचा घन आहे। म्हणजे तुम्हाला हे तर लक्षात येत असेल की याच्या काय आहेत, तिन्ही बाजू 3-3 सेमीच्या आहेत किंवा 4-4 सेमीच्या देतील किंवा 5-5 सेमीच्या देतील। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, याचे 3 रंग आहेत। संपूर्ण बाजूने याला रंग दिलेला आहे असं सांगितलेलं जातं प्रश्नामध्ये। आणि 3 बाजूला रंग, 3 बाजूला रंग असणारे किती घन ठोकळे छोटाले, हे 1 बाय 1 सेमीचे, हे टोटल 3 cm आहे, हे 3 cm आहे, हे 3 cm आहे आणि हे म्हणजे सर्व बाजू घन आहे म्हणजे सर्व बाजू 3 सेमीच्या आहेत। तर यामध्ये प्रश्न विचारला असतो 3 बाजू रंगवलेल्या, 3 बाजू रंगवलेले, 3 बाजू रंगवलेले ठोकळे किती निघतील? दुसरा प्रश्न असा असतो 2 बाजू रंगवलेले, दुसरा प्रश्न असा असतो 2 बाजू रंगवलेले, नंतर प्रश्न असतो 1 बाजू रंगवलेले, आणि शेवटचा प्रश्न असतो एकही बाजू न रंगवलेले। बघा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर 3 बाजू न रंगवलेले तुम्हाला बघताक्षणी लक्षात आलं पाहिजे। यासाठी जास्त ट्रिकच्या नादी लागणं धोकेदायक आहे, ट्रिक विसरतात। परंतु नॉर्मल बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल। आता हा ठोकळा आहे, या ठोकळ्याच्या 3 बाजू जेव्हा संपूर्ण भाग रंगवला आणि नंतर त्याला असं चाकूने कापलं, काय असं कापलं, असं कापलं, असं कापलं, असं कापलं, त्यावेळेस जे 1 बाय 1 चे तुकडे निघतील, हा एक, हा एक आणि हा एक, ते किती निघतात, हे तुकडे किती निघतात हे अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे। मग तुम्हाला एवढं माहिती, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, बरोबर आहे, हे घनफळाचं सूत्र आहे। आणि घनाकृती ठोकळे किती निघतील हे नॉर्मल जर विचार केला तर या ठिकाणी बघा किती निघतील, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। घनाचे घनफळ किती असतं, 27। घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, 3 चा घन 27, म्हणजे 27 ठोकळे या ठिकाणी तुम्हाला निघणार आहेत। त्यापैकी हा एक कोपरा, 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 हा एक कोपरा आणि पाठीमागच्या बाजूने इथं असेल तो एक कोपरा। असे किती कोपरे असतात? घनाला 8 कोपरे असतात। आणि त्या 8 कोपऱ्याला बघा, एक असं इथं रंगवलेलं असेल, इथं रंगवलेलं सापडत तुम्हाला आणि इथं रंगवलेलं सापडत। म्हणजे 3 बाजू रंगवलेले तुम्हाला जर विचारले तर घन कितीही सेंटीमीटरचा असू द्या, त्याचे ती उत्तर 8च असतं। म्हणजे 3 बाजू रंगवलेले म्हणलं की 8च उत्तर येणार आहे, त्यात काही बदल होणार नाही। आता दुसरा प्रश्न निर्माण होतो की 2 बाजू रंगवलेले किती? ज्यावेळेस तुम्हाला 2 बाजू रंगवलेले विचारलं जातं त्यावेळेस थोडं लक्षात घ्या की 2 बाजू रंगवलेले कुठे निघतील, कोणत्या ठिकाणी निघतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे लॉजिकली तुम्ही डोक्यात घ्यायचं, याच्यासाठी ट्रिक वापरायची नाही, सूत्र वापरायची नाही, सूत्र परीक्षेमध्ये तुमचे विसरतात। याच्याकडे नीट बघा, याच्याकडे नीट बघा, इथंच बघायचं, बाकीचं बघायची गरज नाही। बघा, याला ही एक बाजू, हा तो ठोकळा असेल, याला ही एक बाजू, ही एक बाजू, हे 2 बाजू रंगवलेले असतील। याची खालची बाजू तुम्हाला रंगवलेली दिसणार नाही, इकडली बाजू तुम्हाला इथं आतमध्ये गेलेली, इकडली बाजू आतमध्ये गेलेली, वरची बाजू वरच्या बाजूला गेली, म्हणजे 2 दिसत आहेत। म्हणजे ते कोणते असतील? कोपऱ्यात नसणार आहेत। या जर ठोकळ्याकडे बघितलं, हा जर ठोकळा पाहिला तुम्ही, तर या ठोकळ्यामध्ये तुम्ही पहा बरं, हा फक्त पुढची बाजू दाखवते, उरलेली बाजू आतमध्ये गेलेली, सगळी बाजू, उजवी बाजू आतमध्ये गेली, डावी बाजू आतमध्ये गेली, वरची बाजू आतमध्ये गेली, खालची बाजू आतमध्ये गेली, पलीकडली बाजू आतमध्ये गेली। म्हणजे याचा अर्थ हे तर एकच आहे। बघा, याची एकच बाजू रंगवली, पण हा जो कोपरा आहे हा 2 बाजू रंगवलेला आहे। मग तुम्हाला फक्त एवढंच बघायचे, असे कोपरे किती येतात? 1 या ठिकाणचा येईल 2,
त्या पलीकडल्या बाजून 3, हा एक येईल 4. पुन्हा वरच्या बाजूला बघा 1 2 3 4. खालच्या बाजूला तसंच 1 2, याच्या पलीकडून एक असं एकूण एक असं 4. म्हणजे असे 4, असे वरच्या बाजूचे 4, ह्या इथल्या मधल्या बाजूचे 4. बघा वरच्या बाजूचे कोणते हे 4, हे आणि त्या पाठीमागे 4. खालच्या बाजूला असे 4. 4 1 4 4 2 8 4 3 12. दोन बाजू रंगवलेले किती आले? 12 आले. एक बाजू रंगवलेली आत्ताच आपण पाहिलं, एक बाजू रंगवलेला कुठं सापडला आपल्याला? हा 2 बाजून रंगवला, हा 2 बाजून रंगवलाय, हा 2 बाजून रंगवलाय, हा 3 बाजूने, हा 3 बाजूने, हा 3 बाजूने, हा 3 बाजू. एक बाजून रंगवलेला हा इथं एका पृष्ठावर एकच आहे. मग मला सांगा बरं, याला पृष्ठ किती असतात? घनाला पृष्ठ किती असतात? 6 असतात. मग बघा हा एक इकडल्या बाजूचा एक, मागच्या बाजूचा एक, किती झाले? 4. वरचा एक आणि खालचा एक, म्हणजे 6 पृष्ठ असतात. म्हणून एक बाजू रंगवलेले एकूण 6 आले. 6 आले. आता प्रश्न राहिला की एकही बाजू न रंगवलेले. प्रश्न असा आला आता आपल्याला, एकही बाजू न रंगवलेले. मग आता टोटल घन किती? 27. त्यातून हे वजा करा. एकही बाजू न रंगवलेले तुम्हाला मिळून जातील. चला करून घेऊया, याची बेरीज करा. 12 मध्ये 8 मिसळा 20 झाले. 20 मध्ये 6 मिसळा 26 झाले. टोटल घन आहेत. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. टोटल 27 आहेत. म्हणजे एकही बाजू न रंगवलेला घन आहे 1. एकही बाजू न रंगवलेला घन आहे 1. आता याच्यामध्ये 3 बाजू रंगवलेले कधीही 8च येणार आहेत. पण 2 बाजू रंगवलेले बदलू शकतात आणि हे सगळे खालचे बदलू शकतात. पण 3 बाजू रंगवलेले किती येणार आहेत? 8 येणार आहेत. तर आता आपण काय करू? आपला घन थोडा मोठा करून घेऊ. आपला घन आपल्याला काय करायचं? थोडा मोठा घ्यायचा आहे. म्हणजे 3x3चा होता तर आपण 4x4चा घेऊ. मग आता घनाचे घनफळ बदलणार आहे. हा आकडा बदलन, हा आकडा बदलन आणि हा पण बदलेल. परंतु 3 बाजू रंगवलेला आकडा बदलणार नाही. बघा बघून घ्या आता या ठिकाणी. बघा घन कसा काढला हे सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकतात. थोडासा खराब येऊ शकतो माझा, तुम्ही आणखीन प्रॅक्टिस केली तर खूप छान येईल. बघा किती बाजू आहेत? आता बाजू तेवढ्याच असतात 6. फक्त बघा 1 2 3 4, इथं एक कमी झाला. चला इथं काढून घेतो मी, तुम्ही लक्षात घ्या घनच आहे. 1 2 3 4. पुन्हा या ठिकाणी 1 2 3 4. मग घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. 4 आहे बाजू, 4चा घन किती? 4 चौक 16, 16 चौक 64. किती आला? 64. आता 64 येतात. हे आता अशीच मांडणी करायची. तुम्हाला याच्यानंतर 5 सेमी बाजू असलेल्या घनाचे असे भाग तुम्हाला रंगवलेले काढायचे. तर बघा घनाचे घनफळ 64 आलं. हे 64 तुकडे आहेत, छोटा छोटाले, ठीक आहे. 3 बाजू रंगवलेले 3 कोपऱ्यावर सापडणारे, ठीक आहे. आता हात जर बारीक दिसतोय तुम्हाला, लक्ष द्या या ठिकाणी, ठीक आहे. बरं कोपऱ्यावरचे गेले. आता 2 बाजू रंगवलेले आले. 2 बाजू रंगवलेले कुठे कुठे सापडतात तुम्हाला माहिती आहे का? इथं सापडतो हा 2 बाजू रंगवलेला, हा एक. हा पुन्हा आता हा सुद्धा 2 बाजू रंगवलेला सापडला. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला 2 सापडले. किती सापडले? 2. मग हे बे 2 4, पाठीमागची एक 6 आणि हे एक 8. म्हणजे असं राऊंड मारताना किती सापडले तुम्हाला? किती सापडले? 8 सापडले. या ठिकाणी हा या बाजूचा रंगवलेला खालून रंगवलेला सापडेल. जमिनीवर ठेवलाय पण तो रंगवून घेतलाय आपण. मग हे 2. तसं असे 8 8 1 8. परत हे इकडली बाजू पाकटी मागची पलीकडली बाजू तसे 8. आणि हे आणि हे कोणते? हे 2. हे 2. हे पूर्ण रंगवले तुम्हाला कळणार नाही. पण हे हा इथं बघा ही बाजू आणि ही बाजू, ह्याच्या पलीकडची बाजू पण रंगवलेली असेल. याच्या पलीकडली इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2. हे 2 हे दिसायला लागले नीट. हे 2. हा आलं लक्षात? हे 2 इकडले 2. म्हणजे या असे गोल 8, खालचे 8 आणि वरचे 8. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 येतात. 2 बाजू रंगवलेले 24. आणि आता एक बाजू रंगवलेला कुठं असतो तुम्हाला माहिती आहे? बरोबर मध्ये असतो. आता हा गेलेला आहे, खतम. हा गेलेला आहे 2 बाजू रंगवलेल्या मध्ये. आता 3 बाजू रंगवलेल्या मध्ये हा गेलाय. राहिले कोणते? हे 4 राहिले. किती राहिले? 4. आणि तुम्हाला माहिती आहे घनाला पृष्ठ किती असतात?
6 पृष्ठ असतात, 1 2 3 पलीकडलं 1 आणि वरचं खालचं 1, 6 पृष्ठ असतात, बरोबर आहे. मग 6 पृष्ठ असतात म्हणजे 4 6 चोक 24, 6 चोक 24, 6 पृष्ठ येतं आणि एक बाजू रंगवलेले किती निघले, 4 निघले, मग 6 चोक 24 आलं लक्षात. आता हे 24 निघले. आता मग एकही भाग किंवा एकही बाजू न रंगवलेले किती, यांची बेरीज करा आणि 64 मधून वजा करा. 24 1 24, 24 2 48, 48 मध्ये 2 मिसळा 56 झाले, 48 मध्ये 2 मिसळा 56 झाले. ह्या 64 मधून 56 वजा करा, 8 राहिले. किती राहिले, 8. आवडलं ना, कोणती ट्रिक वापरली का, ट्रिक नका, ट्रिक वापरायची असली तर वापरा, ट्रिक पण आहेत याच्या, पण मी ट्रिकवर जोर देत नाही कारण की ट्रिक माझी परीक्षेत विसरते. सगळ्या मुलांना हा प्रॉब्लेम आहे. आपण ही तुम्ही हे बघा नीट, याला ट्रिकची गरज नाहीये, मी आहे तोच ट्रिक आहे. तुम्ही तुमचा विचार करा, मी माझा विचार करतो, ही जे शिकवलंय किंवा कुठं येतो आणि मोजणं काय लय अवघड नाही, मग ते डोक्यामध्ये कशाला मेमरी तुमची खराब करून टाकता. ट्रिकची गरज नाही, ही दिसतंय तीच माझी ट्रिक आहे, समजलं. तर आता चला तुमची वेळ. तुम्ही 5x5 चा घन घ्यायचा आहे, त्याची घनाचे घनफळ 3 बाजू रंगवलेले घन छोटाले तयार होणारे, 2 बाजू रंगवलेले छोटाले तयार होणारे आणि 1 बाजू रंगवलेले आणि एकही बाजू न रंगवलेले, असे छोटे छोटे घन किती तयार होतात हे तुम्ही सापडायचंय, वहीवर तयार करायचे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं मात्र विसरू नका, कारण की असे तुम्हाला इंटरेस्टिंग आणि आवडते व्हिडिओ जे परीक्षेमध्ये प्रश्न येतात असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.